बर बर, बघतो, प्रयत्न करतो. अंगाशी आता कस, चला पुण्याला जरा वाड्यावर जाऊया. अव वाड्यावर काय तमाशा चाललाय जरा बघून तरी येऊ. सांगतो काय अट आहे सांगतो. फक्त मी बोलत असताना इतर दुसरं कोणीही बोलायचं नाही असा नियम. हो चालेल मला. कोणी काय बी बोलणार नाही. वचन देतो म्या. शाबास. तर अट अशी आहे, आपण उद्या एक खेळ खेळायचा. तो खेळ जर तू जिंकलास तर तुझं सगळं कर्ज माफ. आणि तू जर का हा खेळ हरलास तर तू माझी चाकरी करायचीस. हे बघा काका. हे बघ, तुझं सगळं कर्ज माफ होऊ शकतं. हा खेळ तुला कायमच स्वतंत्र करू शकतो. तुला एक दमडीही परत द्यावी लागणार नाही आणि खेळही अगदी सोपा आहे. बोल, तयार आहेस ना? हो तयार आहे मी. उद्या हा खेळ सगळ्या गावासमोर खेळला जाईल. बघ, म्हटलं होतं ना तुला, ह्यो मत समध्यासनी खेळात अडकवतोय. लोहार अडकला आता, सपला. या खेळात आजपर्यंत कुणी बी जिंकलेला नाही. खेळ उद्या सुरू होणार. तयार राहा. बस, हळू हळू हळू. काय हाल केलाय तू तुमचं. मेला मोडता बसवला त्याचा, जरा पण दया नाही आली हो त्याला. कशी वेळ उठल्या ती बघ गंगाई. अहो रडू नका, मला एक उतारा माहित आहे. तो लावला ना की यांच्या जखमांना जरा आराम पडेल. या मी तुम्हाला सांगते, आपण बनवूया. बाबा, जनक बाबा काय झालं रे? रडू नको बाबा, समज ठीक होईल. देवी आईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी, तिच्यावर श्रद्धा असू दे. अरे माझं मला काय वाटत नाही रे, पण त्या असुरानं माझ्या जीवाचं काय बरं वाईट केलं तर? अरे माझ्या बायकोचं, माझ्या मालूचं काय होईल? अरे माझ्या चुकीची शिक्षा त्यांना भोगायला नको. हे बघ, तू जे काही केलं ते लेकीच्या लग्नासाठी, तिच्या भल्यासाठीच केलं ना. अरे लग्न साध्यापणानं बी करता आलं असतं, दोघंच हौस केली. त्यावेळेस धनाजीराव कर्ज देतो म्हटलं आणि म्या बी घेतलं. अरे त्यात तुझी काय चूक? हा, तुझं बापाचं काळीज मी समजू शकतो. तू लेकीसाठी काहीतरी चांगलं करायला गेलास. त्या भल्या माणसानं, धनाजीरावनं मोठ्या मनानं तुला मदत केली. ह्यो सांड कुठनं आलाय कुणास ठाऊक. हे असं जबरदस्तीनं कर्ज वसूल करणं हे चूकच आहे. तरी बी आज तुझ्या जगदंबामुळे मी वाचलो.
काय लढली रे पोर तुझी? कुठनं शिकली रे तुझी पोर हे समजा? मला बी ठाव नाही, मी आता शिकवलं नाही, पण देवी आईचा आशीर्वादच आहे तिच्या पाठीशी. होय, हे बाकी खरं आहे बघ. आज जगदंबाच्या रूपात साक्षात दिव्याच धावून आली बघ. मालो अगं काय करतेस हे? जगदंबा, आज तू देवी सारखी जाऊन आलीस ग माझ्या बाबांसाठी. खरंच तू त्या लोकांना अडवलं नसतं, त्यांनी माझ्या बाबांना आणखी मारलं असतं. अगं मालू, मालू शांत हो बरं, समजा ठीक होईल बघ. जगदंबा, माझ्या बाबांना ती माणसं कायमचं घेऊन गेले तर काय करायचं आम्ही? ते तसं काहीही करणार नाही. यासाठी आपण करू ना काहीतरी. आधीच बाबांना त्याने खूप मारलंय. आता जर उद्या त्या खेळात बाबा हरले तर, काही वाईट झालं तर मला काळजी वाटते ग. ऐक ना, तो जो खेळ खेळायला लावणार आहे तो काय आहे माहितीये तुला? बाबा जिंकतील ना ग त्या खेळात. मला पण नेमकं माहिती नाही ग की तो खेळ काय असेल ते. खेळ कुठला बी असला तरी मला त्यात जिंकलंच पाहिजे. हरलो तर समजा कुटुंबाचं नशीब त्याच्यावर अवलंबून आहे. अरे असून असून असा कोणचा खेळ असणार आहे? लहानपणापासून एकत्र खेळत खेळत मोठी झालो आपण, आणि तू समध्या खेळात पुढे असायचा. ते झालं तर आपलं लगोरी, आट्यापाट्या, कबड्डी, आप्पारप्पी, इटी दांडू. बर का वहिनी, तुमचे हे सगळ्या खेळात पहिले असायचे बर का. कोणचा बी खेळ असो तूच जिंकशी, बघ तू. हे खरं आहे. हो ना. कोणताही वेगळाच आपल्याला माहिती बी नसलेला खेळ असला तर तरी बी तूच जिंकणार, मी सांगतो ना. झालेत लावून दे. आता उद्याची काळजी करू नका. जेवण करून नीट आराम करा. उद्या जो काही खेळ मांडलाय ना व, ते खेळायसाठी शक्ती यायला पाहिजे ना. बरं, येतो आम्ही आता. अव हा, वय वय, चला येतो. मी ह्याला बरं वाटावं म्हणून धीर दिलाय खरा, पण उद्या समजा ठीक होईल ना. मालू, सगळं चांगलंच होणार आहे असं समज. आणि काही झालं तरी मी कायम तुझ्या बरोबरच असणार आहे. मी तुला सोडून जाणार नाही. नक्की सोडून जाणार नाहीस ना जगदंबा? नाही जाणार, माझं वचन आहे तुला. जगदंबा, जगदंबा, घरला चालायचं ना. जगदंबा, तू चाललीस? कवडी? हो, देवी आईचा आशीर्वाद आहे हा. ती तुझ्या सोबत असेल तर घाबरायचं काहीही कारण नाही. ही कवडी तुझं आणि तुझ्या बाबांचं रक्षण करेल.
तुझं आणि तुझ्या बाबांचं रक्षण करेन. सर्व गुलामांचे त्राता, भिंगार गावचे भाग्यविधाता, सर्व गावकऱ्यांचे करता धरता येत आहेत हो. माझ्याच महालात येऊन स्वतःची दवंडी पेटवणारा तू एकमेव आहेस, एकमेव. आणि एकमेवच राहील. माझ्यासारखा दुसरा असूच शकत नाही. आणि ही घोषणा यासाठी की मी जिथे जाईन तिथे सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच असायला हव्यात. नाहीतर मला संताप येतो. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर एव्हाना प्राणाला मुकला असता. पण तू मद आहेस, मूर्तिमंत मद. आणि हा जो अहंकार तुझ्या ठासून धरलाय तो मला अत्यंत प्रिय आहे. माझी प्रतिमा आहेस. बोल,